नमस्कार मंडळी. तर मी इथं बनवत आहे बघा गावाकडच्या पद्धतीने मस्त असं तूप. तर आपली जी शाई होती ती साठलेली होती, तर म्हटलं आता आज शाई हलवून घ्यायची आणि मस्त असं आपलं बघा तूप बनवायला लागले मी. कारण मागच्या टाईमाला पण शाई हलवली होती, ते लोणी होतं ते धुवून असं पाण्यामध्ये घालून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. आणि आता जे शाईचं लोणी निघालेलं होतं ते दोन्ही असं धुवून स्वच्छ बघा तर मी तूप बनवते. तर आता जे तूप आहे ते आपलं तयार व्हायला लागले, तर तुम्हाला बनवल्यानंतर दाखवते. तर इथे बघा आपलं जे तूप आहे ते तयार होतं आहे. एकसारखं हलवत असं राहावं लागतं, नाहीतर खाली मग करपतं, नाहीतर उतू वगैरे जात असतं. त्यामुळे एकसारखं असं पळीने बघा मी हलवायला लागलेलं वगैरे आहे. आपलं जे तूप आहे ते बघा तयार होत आलं आता, आणि 10 मिनिटं फक्त बाकी आहेत. तर आपलं जे तूप आहे ते मस्त असं तयार होतं आहे. फक्त एकसारखं हलवत राहावं लागतं असं पळीने, नाहीतर खाली करपण्याची शक्यता जास्त असते. आणि पहिल्यांदा जेव्हा आपण कडवण्यासाठी ठेवतो त्यावेळेला हलवावं लागतं जे असं बारीक ठेवून, नाहीतर मग उतू वगैरे जातं. तर खूप छान असं बघा आपलं जे तूप आहे ते तयार झाले. तर चांगलं असं कडवून घ्यायचं अगदी चॉकलेटी कलर येईपर्यंत. तर गावाकडचं ते तूप असतं खायला खूप छान लागतं. तर आता मी गॅस बंद केलेला आहे बघा. तर छान असं आपलं जे तूप आहे ते कडलेलं आहे. तर मी कढई जी आहे ती गॅसवरून खाली उतरून ठेवणार आहे. तर छान असं तूप आपलं जे आहे ते तयार झाले बघा, चॉकलेटी कलर आला आहे. तर थंड झाल्यानंतर आपण सोडण्यानं शोधून बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. हे बघा तूप ज्या कढईमध्ये आपण बनवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तर आपण त्यामध्ये मिरची टाकणार आहोत. तर खिचडी बनवणार आहोत उपवासाची. तर त्यामध्ये आपण टाकलेले आहेत बटाटे छान असं परतून घ्यायचे. थोडंसं त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. तर आपले बटाटे आता शिजलेले आहेत त्यामध्ये आपण घालणार आहोत खिचडी म्हणजे शाबू. तसं आपण शाबू भाजून घेतलेला आहे. तर इथे बघा मस्त अशी आपली खिचडी तयार झाली. इथे बघा अहोनी रसगुल्ले आणलेत, म्हणजे त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी दिलेले आहेत. त्यांचं गाव आहे कलकत्ता. तर त्यांनी प्रत्येक त्यांच्या मित्रांना असे रसगुल्ले दिलेत बघा हे. तर मी जर हे पहिल्यांदाच बघितले. अहो जेव्हा जात होते आमच्या म्हणजे लग्नाच्या आधी कलकत्त्याला वगैरे त्यावेळेला आणायचे, त्याच्यानंतर ते काही गेले नव्हते. ते मस्त असे बघा रसगुल्ले आणलेत. दुपारचं बघा भरपूर असं ऊन पडलं आहे, कडक आता उन्हाळा जाणवायला लागला आहे. कडक असं ऊन पडलं आहे, बाहेर असं जावं असं पण वाटत नाही, इतकं ऊन आहे कडक. तर शाळेतनं थोडासा आवाज येतो आहे बाहेरनं, कारण गॅदरिंगचं प्रॅक्टिस वगैरे मुलांचं घ्यायचं चालू आहे त्यामुळे. तर इथे बघा बागेला घालण्यासाठी खत आणून टाकलेलं आहे. 2 ट्रॉली खत इथं टाकलेलं आहे बघा बागेला आता घालण्यासाठी, कारण माल वगैरे गेलेला आहे त्यामुळे आता बागेला खतं वगैरे घालावी लागतात. त्यामुळे बघा इथं असं आणून टाकलेलं आहे, कारण खत वाळून दिल्यानंतरच टाकतात बागेला. कारण आता ओलसर असं खत आहे त्यामुळे उन्हाला वाळून वगैरे देतात आणि नंतर मग बागेला घालतात. तर कडक कसं ऊन पडलं आहे बघा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.